अरे ये ना रे, इथं इथं बसून बोलू ना. काय ते बाहेर उभं राहिल्यापेक्षा आता घर आहे ना. घे चहा घे घेऊ. आई, अरे राहू दे राहू दे, चहा घे कशाला रे, कशा चहाचं काही नाही एवढं काय. बरं ते आपण करून टाकून ते, त्याचा काही प्रश्न नाही. अबाई पद्मा, चहा ठेवी बरं, कोणी आलं वाटते त्याच्या संग हाय बाई कोणी माणूस. ठेवी 2 सिंगल चहा. तसाच रॅलीच्या बरं घेतात का तर अंदर आहेत ते, येत असतील तर त्याचा बी ठेवજો. बोल बाकी कसं काय, चांगले भेटते नाही इकडे वाटून हे, मस्त चालू आहे. बरं केलं गड्या ते. हो, आता कसं आहे घरी घरून म्हणजे होऊन जाते ना. आता कसं आई बाबाचंही जसं बाबाच्या बिमारीच्या मग मी तिकडे असलो की त्याच इकडे लय पंचायत होत जाय. म्हटलं जाऊ द्या, पाहून घेऊ. पण चांगलं आहे. नोकरी सोडायच्या वेळेस वाटलं होतं जरसं. असं वाटलं होतं गड्या आपली एवढी जबाबदारी आहे. आता कसं बुडाबुडी म्हातारे झाले. जसं का आता घराचं आता चालतेच आहे. तुला तर माहित आहे. बिना नोकरीचं जमते काय? पण ते कसं म्या तो निर्णय घेतला. म्हटलं नाही, इकडेच पुरते म्हटलं. चला, पहिले घरची जशी नाराजी होती. आता कसं आता तिकडचं वातावरण, लाईफस्टाईल, इकडे गावातली जसं फरक पडते. पण म्हटलं नाही, सगळी घरात सोय एका पुढे सगळी केली ना पद्धतशीर. तुझी ये ना एखाद दिवशी वहिनीला घेऊन ये. आता आहेच इकडे तर पाहिजे जरा घर. मस्त बांधलं तर आता चालू आहे इकडे आता पाहू. नाही 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 नाही, अरे चांगलं काय मस्तच केलं असेल तो काय पाहा लागते पहा. जमीन गिमीन मस्त आहे ना तो घरी. मस्त आहे. कोणत्या ह्याच्यात बांधलं मग? अरे आधीच गावाजवळच होतं. असं आकारच आहे. मग त्याच्यातच घर बांधलं मोठं लिजन. मस्त कसं आपलं म्हणजे असं जास्त खेळ नसल्याच्यानं आटपून गेलं ना. म्हणजे असं काय लयच बा खेळातच आले आणि लेकराच्या शिक्षणाचं नुकसान असं काही नव्हतं ना. म्हणून म्हटलं नाही, हेच पुरते. कसं खरं सांगू का, जशी दगदग आहे आता तिकडचं जीवन कसं आलिशान राहते हा. एसीतली नोकरी आणि हे फरक तर आहेच गड्या. पण कसं सारं कुटुंब आता एका जागेवर आहे. मरता खेपी बापाच्या मायच्या जोड हवा फोन असं वाटते जाऊ द्या. हा, काय करतो पैसा 1 रुपया कमी का शिल्लक असं म्हटलं. घेतला मग इकडेच निर्णय. आता ठीकठाक तर आहेत गड्या ऑर्डर. ठीकठाक आहेत. आता लग्न गिग्न अशी बारशी कार्यक्रम, काही वाढदिवस, काही हे सत्कार समारंभ राहतात. साऱ्याच्या याचं घेतो ना मी कॉन्ट्रॅक्ट. हो ना. हो का रे. नाही पुरतीला काय पा नोकरीत का थोडी दगदग आहे का रे, हेलपाटी आहे बसा लोकांच्या हजामता करत. माय तर लय जीवावर येते. पण ते कसं आहे आता कसं असं वाटते. नाही आता तुला सर का एवढा निर्णय सगळं जण नाहीच घेऊ शकत ना. हा. लय धाडशी निर्णय घेतला का त्या, एवढी मोठी नोकरी सोडून दिली. पण जाऊ दे, इकडे यश भेटला ना. चांगला आहे. मस्त आहे गड्या. चांगला आहे. पण नोकरी का तोंडाची गोष्ट आहे का रे, लय काय हे करायला लागते. नाही रे, पण तुला सेटल झालं ना तिकडे आता घर गिर फ्लॅट गिट घेतला म्हणतो ना त्या मोठा आता. मग हैदराबादले काय मग आता तुला जमलं ना बसतात. मग काही तिकडे फ्लॅट नव्हता काही नव्हता भाड्यानं राहत जाऊ मी. पण घ्यायचा म्हणजे असं होतं की तिकडे मी घेऊ शकत होतो. आता आता परिस्थिती अशी झाली की बुवा म्हणजे पगार गिगार हे ते सगळं सेटल झालं आपलं. आता म्हटलं निर्णयच होता आपल्याला की इकडे बांधायचो का गावाकडे बांधायचो. मग निर्णय इकडचाच घेतला. आता काय आता घरात कसं आता बुडा बुडी ते तुला तर माहित आहे माझ्या आजी नाबा साराच दांगडा आहे ना. साऱ्या जबाबदाऱ्या मुलीची पडेल आहेत. आता काय करतो आहेत आपल्या नशिबानं दिल्या देवानं, त्या आपल्याला पेल नाही दुसरं तर काही नाही हा. त्याच्यानं मग आता इकडेच बसताना लावलं. तेच तीच घर आहे मस्त तेच लागे हे. म्हणजे काही एवढं टेन्शन नाही, समजे जण एका छताखाली. तोलं काय तोलं मी तिकडे मस्त आहे गड्या. काका काकू इकडे चांगला आहे ना, काकाही चांगले दट आहेत. लय का बट्टात मला काका, आमची लय भेट होते. काकाचं चांगलं काम आहे, मस्त शेती किती मस्त पाळतात. माझे बाबा जरा थकलेले आहे. माझ्या बाबाच्या नाही होत काही. हो. अरे काकाची बिमारीच्यानं थकले ना रे, नाही तर का त्याचं काय एवढं वय आहे का, पण ते बिमारीच्यानं. अरे का रे मनीष. मी म्हटलं कोण आलं. अरे वा, पाहुणे आहेत का बापा, आता घरचाच आहे. तुझी काकू म्हणती पाहुणे आली म्हणती. काकून ओळखलं नाही का मले काकू. हो इकडे ये. पाहुणे कोणत्या गावचे आहेत पाहून तर घे. आ? हो माय बे, मनीष आहे का? मला वाटलं बाबा मी आतातून पाहिलं मी आणलं. इले पद्माले म्हणलं चहा ठेवी म्हणलं, याचा आवाज आला चहा ठेवा 2 कप तर. मी म्हणू कोणी नवाळाच आहे काय सांग. मनीष होय. मी का ओळखत नाही का तुले? कस काय हाय रे, बाबाची तब्येत कशी आहे आता? सांग, लय दिवसाचं येतो येतो म्हणतो आम्ही पण काही होणं येणं होत नाही मनीष. अरे या ना काकू, भेटीच्या निमित्तानं. हा, घरी पाहिलं होते. झालं का बाबू घराचं काम? बाबा मस्त घर बांधलं त्यानं. हा, मी लय खेप जातो याच्या घरी, याची मला लय खेप भेट होते. तिकडे होता तर नाही होत जाय भेट.
पण आता इकडे आल्याच्या लय खेप भेट होते का रे? हो मी ते सांगूनच राहिलो. अं, बाई येलाय नाही, मी बाईची भेट घेतो ना. हो हो. पोरगी झाली ना पहिले. हो ना. आता यानं सांगितलंच ना राजकुमारनं कार्यक्रमाचं. काय काका, आपलं एवढं मोठं हे असल्यावर तुम्ही काय आखरात मंडप टाकतो हे करतो, काही बी नाही, घरचं कार्यालय आहे ना. हा, घरचंच आहे ना. तुम्ही सांगा त्या दिवशी तुम्हाला सगळं रिकामं करून देतो मी. 2 दिवस म्हणा का 1 दिवस म्हणा. काय 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 लोकांच्या घरचं काम आहे का? अरे नाही तसं काही नाही. मी असं याच्याजवळ चर्चा केली, म्हणलं गड्या करू असं. आता आमच्या गावातला तिकडल्या वाड्यातला तो वासुदेव आहे, त्यानं पुरीचं लग्न केलं आपल्या जाखरात. अ आता काय होतेच नाही तर काय, तर पण आता घरचंच कार्यालय असल्यावर काही पाहायचं काम आहे का? उगाच मंडपाला सांगा हे ते. आपल्या सगळं जाणार कॅटरस पासून सगळंच तुम्ही जे सांगसान ते स्टेज गेच तयार करून देतो आपण. आता घरचंच आहे तर मग काय. अरे बाबा तिला साडी नेसवली की नाही तर त्या बाबतीत तो आलं झालं नव्हतं. बांधकामच चालू होतं तो आलं आहे ना. तर यानं असं सांगितलं होतं ना, हॉटेलच बुक केलं समजा त्या लोकांनी करून दिलं हो. हो आता आपलंच मंगल कार्यालय झालं, आता मोठं हॉटेलच आहे ना काकू. लॉन गिन आहे, लागे हॉल आहे, जेवणाचा हॉल, वर लागे रूम गिम काढल्या जरा. म्हणजे कसं लग्नाची असलं तर मग नवरदेव नवरीची रूम, वराडाची रूम, असं म्हणून 4 रूम काढल्या. वर खाली जेवणाचा एक हॉल आहे, एक लग्नाचा समजा कार्यक्रमाचा. पण लागे रात्रीचं कोणाला कार्यक्रम करायचा असला तर बाहेरही असं लॉन आहे, बाहेरही व्यवस्था आहे, बाहेरही स्टेज आहे. हो. आता काम झालं सुरू. भाऊ झोपेल आहे का बाई? बाबू भेटतो म्हणते ना. नाही नाही झपेल काय काय, ये ना ये, तो का नवळा आहे का? ये अहो पद्मा राहू द्याच्या थोड्या वेळाने दे. रश्मीची भेट घेते तो. अहो हा मनीष आहे. अरे वहिनी नमस्कार. वहिनी काय ओळखतात बा, त्याने काय पाहिलं. अहो पद्मा, हा राजकुमारचा लय लहानपणापासूनचा दोस्त, आपल्याच गावातला. एका शाळेत शिकले हे, मग कॉलेजापासून अलग अलग झाले. तो दुसऱ्या कॉलेजात गेला, हा यानं यानं दुसरं केलं. काय केलं तरी बाप्पा ते काही काही हाय बाई यायच्या शिक्षणाच्या डिग्र्या आपल्याला काही कळत नाही त्यातलं. आता नोकरी होती त्याला साजरी, माय बी नोकरी सोडून माय बापासाठी गावात आला. गावात मोठं मंगल कार्यालय बांधलं. हो ते काय सांगूनच राहिला तो. सगळ्या खोल्या गिल्या काढल्या म्हणते हे ते. मायबापासाठी आला. मायबाप बिमार पडले, त्याचे बाबा बिमार असतात, तर त्याचं करायसाठी एवढी मोठी नोकरी सोडून शहरातून गावात आला. इकडे आता हा बिझनेस टाकला. हो लय साजर पोरग आहे, लय साजर माणुसकीचं. माय बायको इतकी माणुसकीची आहे, वाटत नाही शहरातली आहे म्हणून. माय लय साजरी ना माई बोलणं हे ते. मोठे लोकांची आहे, ते बी लय मोठे लोकांची आहे, पण तरी बी मस्त आहे. अरेच मी जाय ना जा ना, काय का नवळ आहे का कोणी, जाय अंदर. हे मावशी येल आहे. काय रश्मीबाई, काय म्हणते थंडी. आमची भाची काय करू राहिली, झपेल आहे काय? झोपू दे झोपू दे झोपू दे. आता मला दादा भेटला आता बाई, दादानं सांगलं. अरे ये रे दादा. पहिले तुम्ही ओळखलंच नाही, किती रोड झाला. अहो रश्मी, आता लय बापा तो मोठा माणूस झाला. रश्मीला म्हटलं मोठा माणूस झाला आता तो. बापा मोठं मंगल कार्यालय का बांधलं तर ना गावात. मोठी नोकरी सोडून आलं ते पोरग. हो ना, सांगलं ना राजकुमारनं. सांग काही काही पोरायले घराची जाण असते, मायबापाची जाण असते. हा लय माणुसकीच आहे. जाता जाता मा पाया लागलो म्हणे, मावशी पाया लागू द्या, आपली डबल काही भेट होते म्हणे. आता योगायोगानं भेट झाली म्हणे. म्हटलं सांग बाई किती माणुसकीचं. हो, लय माणुसकीचं पोरग तसं. 4 बहिणी आहेत त्याले. 2 बहिणीचा आठपुळेला आहे. लय गोर आहे त्याच्या मांग. 2 बहिणी घरी आहेत. पण एक मोठा जवळ आता मागच्या कोरोनात वारला. लय तिथं झालं त्याच्या मांग. त्याच्यानं त्या मोठ्या बहिणीच्या इकडे लक्ष द्यायला लागते. ती 2 नंबरची आहे, नाही 3 नंबरची आहे जरशी घरी बरी. आणि ती 2 नंबरची आणि 4 नंबरची. तिचा फाटपोळीला आहे. ती अतिच आहेत, मग याच्याजवळ यालेच वागून आहे ती. सांगा. बुडी आहे म्हणजे याच्या बापाची माय आहे, आणि बुडाई आहे. बुडा आता काही जाईन सांगता नाही, खाटल्यावर खेटेला आहे. पण याच्या बापाला पॅरालिस व्हायला आहे. सारा दांगडूच आहे त्याच्या मांग. हा एकटाच आहे. सारी जबाबदारी याच्याच डोक्यावर. आता कमावता एकटाच म्हणान, करणारा एकटाच. घरी आहे तसं वावर गिवर आहे त्याच्यात. पण करायला नाही ना, मिळ नाही ना कोणी आता. त्या बहिणीच्या नोंद, त्या बुडाबुडी, याची मायबाप, सारा गोंधळ याच्या मागं असल्याच्यानं तसा लय काबेला आहे तो. पण ते आता करते बिचारा, काले करते.
माय हो का व सांग बाई किती घर. नाही बाई व असं काय मग बहिणीचे लग्न गिग्न नाही करत काय? काच व मोठ्या मोठ्या आहेत ना त्या 2 नंबरच्या पोरीला तो 2 लेकरं आहेत. मग आता ते काय लग्न करीन. लेकरं ती ताल माणसाने इकडेच दिले धाडून. वागवत नाही म्हणून त्यानं लग्न केलं. त्या त्या माणसानं त्यानं लग्न केलं. पण ते भाषी समजा आता यायलेच बघू ना. मला वाटतं 2 पोरं आहेत, एक पोरगं पोरगी आहे असं काहीतरी आहे. मग त्या लाईनीला काही नाही का बरी. पण त्याला काय आता कायचं काय लग्न बिग्नाचं काही नाही ते. तू पोरगी तर कायची लग्न करते. 2 लेकरं असल्यावर काय करते ते? राहते ना याच्यासमोर. आता लेकराची त्या लेकराची शाळा, शिक्षण थोडा खर्च राहते काय? हा? कसं काय आता काय करीन बिचारा नशिबी आलं. माय बाई व असं का व सांग बाई 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 लय घोर आहे व त्याच्या मग तर माय मग ते भाषेची शाळा शिक्षण कपडा लता आता काय नाही करा लागत माय. अन लागे माय बाई व सांग माहिती एवढं जग जग बुडा बुडी आहे का? सांगितच तर बाप म्हणे खटल्यावर आहे म्हणे बाबाच्या होत नाही म्हणे म्हणजे काय त्याला पॅरालिसिस व्हायलाय काय? मग काय तर नेणं आणणं आहे म्हणे जाग्यावरच आहेत म्हणे. माय बाई व मग बापही जाग्यावर तो आज्या आणि आजी आणि माय बाई व लहान कोण व कमाल हो याच्या बायकोची तर. अमाय आवा सुलक्षणा त्या बाई आल्या हो बाई. झालं नाही का आजचा स्वयंपाक पाणी झाला नाही का अजून? झालं झालं ना होईल जा गेले वाटते तिनं भांडे तिकडे नेऊन ठेवायला. पाय किती वय झालं आता. तरी बी आता पोटासाठी करावंच लागतात की नाही कामं. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही आहे. आपण आपलंच म्हणतो आमचं लय दुःख आहे ना आपलं लय असं आहे ना आपलं लय तसं आहे. हा काय आता आता हे बुडी किती वय झालं आता. तरी बी जातेच की नाही आता सांगितलं कामाला तर येऊनच राहिले की नाही. असं मी म्हणतो प्रत्येकाचंच आहे नाही. आपण आपलंच लय लावतो. माय आज लय भांडे काढले बा. एवढे मोठे का भांडे कायचे बाई? नांद मला वाटते नाताले अजून. काय करू राहिली हो बाई? निघू नका माय कानाले बांधणं वा. हा कानाले बांधणं काय माय बाई बायकीन बाई. कानाले नाही ना काही नाही. हा अशी बायकीन बाई हिंडत असते का नाही हिवाची? हा हो बांधते बाजी बांधते मी. का हो बाई ये बस. हा हो बांधणं काना गिनाले पाहिजे मावशी सांगते तुले कानाले बांध म्हणून. आ बाई म्हातारा माणूस सांगते ते आहे का? आ आम्ही तर सांगू सांगू थकलो तुले पण ते बाई सांगते ते तर ऐक. हा कानाले बांधा बाई नका कानात हवा घुसते बायत पण म्हणजे तुला सोपंच वाटून राहिलं आता मजा येते बरं रश्मी अंगात ताकद आहे म्हणून. मग लय भारी जाते हो माय बाई. जाऊ दे ना मावशी नांदायला तर तुला माहिती आहे मला ते कानाले बांधले की माझे कान खाज होते. मला गुदगुल्याच होतात मला नाही आवडत ते कानाले. का बाबा काय झालं मग काय ठरलं? ते हॉटेलच बुक करून राहिले ना मग. हो ना बाई. मग ते मनीष दादाच घेतलं ना मग ते 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 काय हॉटेल सारखंच आहे त्याचं समजा हॉटेल मंगल कार्यालय ते सबूनच लग्न गिग्न होतात हे ते तेच घेतलं ना मग. हो बाबा तेच घ्या. ते आखरा बिखरात नका करू माझ्या घरचे लोक पटणार नाही. माझी सासू म्हणीन ना मग मोठवण्याला आम्ही कार्यक्रम करतो आणि काय केलं असं म्हणीन ते. बाबा कार्यक्रम चांगलाच करा. हो कार्यक्रम चांगलाच करतो ना बाई. अकरा ती का मग मी काय उत्सुक मंडप टाकला असतं का रे. मोठा कार्यक्रम होते ना आपल्या आता तुम्ही दोघं बहीण भाऊ ऐकून ना राहिले. मस्त होते समज गावातले समजे येतात बुढे बाटे जयली हा कर्नाल निमित्त. आता तर ते केलंय. आता गावातले सांग आता हे भांडेवाली मावशी येऊ शकते का? हा असं आहे ना मग हिच्या घरचा माणूस येते का मग गावात असलं की कसं प्रत्येक जण जी आली येते असं मा म्हणणं होतं. पण जाऊ द्या आता तुम्हाला वाटते ती पॉस पॉस तसं पण आता करू ना पॉसच जाऊ दे त्यात काय. नाही मला म्हणणं होतं गावात कार्यक्रम केलाय की कसं आपल्या कामावरचे मजूर हा कामावरच्या बाया हा तिकडले वाड्यातले समजे सांगितले असतील एक हा करणार निमित्त आपल्या घरी तेवढ्या शिल्लक पत्रावळ्या पडल्या असत्या असं म्हणतो मी. पण जाऊ द्या ना मग आता सांगितलं ना मग ते मनीष दादाच केलं ना तसं पण आता ते कॉन्ट्रॅक्ट ते काय हाय ते काय असतं ते जेवणाचं ते टेबल गिबलं टाकून ते तोल्या साडी नेसवायच्या कार्यक्रमाला केलं तर तसंच चांगलं ना त्याला असं पद्धतशीर आहे म्हणे तसं पण ते तसं करू ना मग असं. नाही तर का आपण का पैशासाठी म्हटलं होतं का बाई घरी करू पैशाची नाही हो बाई गोट. पण ते हेच मला म्हणणं होतं जसं की आणलेलं गावातलं कसं मग सबन जेवले असतील जसे लोक असं म्हणणं होतं. आता तर ती किती म्हणलं तर भाडं तोडू खर्चून लोक येत नाहीत बाई. गरीबाला असं वाटतं का आले 10 रुपये 15 रुपये गमवून लोक असं फरक पडते ना. आणि आता तू म्हणजे गाडी सांगा आपण गाडी सांगून द्या आपला आला की डबलचा खर्च. हा? जाऊ द्या पण. काय नाही होत बाबा सांगून द्या ना तुम्ही सगळेले. गावात सगळेले सांगा नाही का बरी. सांगून तर राहिलोच आपण पण कसं असते शांता
कसं असते घरी आमंत्रण दिलं की पोरग सूनच येते गाडीवर बसतात चालले डबल सीट. ही बुडाबुडीले कोण आणते हो बाई बुड्या घरीच राहतात हा? ते आता त्याच बरोबर आहे कुठे ते घोर करतील बुड्याला आणा बुडीला आणा ते काय बुडाबुडीचं काय धरणेत काम राहते काय. जरचं का आता कोणा सारायचं सारखंच हा? मग काय पोरग सून येतात समजा आता पद्धतच झाली ते. पण मा म्हणणं होतं जसं गावात केलं की कशी बुड्यातला बुडा बुडी सारी येत आहेत तिकडल्या येत आहेत आपल्या कामावर कापसाले बाया असतात हे ते समजा जणी चांगले एक दिवस की मग कसं खुश होते मजुरी किंवा सांगितलं आपल्यालाही बरं वाटते हा. गरीबाचा आशीर्वाद लय मोठा राहते. मोठा जेवते आणि चालला जाते पण गरीब आशीर्वाद देऊन जाते. कारण त्याच्याजवळ गिफ्ट घ्यायला पैसे नसतात ना तर तो मोलाचा आशीर्वाद देते. मोठे लोक काय बाई मोठं मोठं गिफ्ट आणतात पैसा आहे आणि जाय तिकडे काही भावना नसते ना त्याच्यात काही. गरीबाचा आशीर्वाद लय मोलाचा आपल्या बाईला आशीर्वाद भेटला असता. आता मी काय बोलू बापा सांगा. दोघही बापले कायचं बरोबर आहे तुमचं. तुमचंही म्हणलं जवाई बा तुमचंही म्हणणं बरोबर आहे पटलं मला तुमचं बी. पण ते रश्मीचं कसं झालं तिला असं वाटते की गावातला कार्यक्रम साजरा नाही झाला तर तिच्या घरचे म्हणतील म्हणून तिला वाटते की साजरा करा पॉस करा पॉस करा. आता जाऊ द्या आता ते म्हणते तसंच करा. मग तिच्या घरचे लोक खुश झाले पाहिजेत नाही तर अजून तिची सासू म्हणीन ना आ? त्या रोजी पाहुणेच तर म्हणत म्हणे मग अति करतात का कार्यक्रम कुठं करतात विचारत जायत म्हणे. हा मग मी तेच तर म्हणून राहिली मावशी. गावात चांगलाच होईन कार्यक्रम काही खराब नाही होणार. पण किती म्हटलं तर थोडस खेस होते ना तर उगाच मग म्हणजे माझ्या घरचे काही म्हणणार नाही काही म्हणत नाही का बरी. पण म्हणायला काय जाते समजा. तशीच तर माझी सासू करे पाठवत नाही आम्ही मायनं जबरदस्तीनं म्हटलं म्हणून पाठवलं तरी का बाबा नाही म्हणत की नाही बरं माघरचे. जाऊ दे तू उभी नको रो बस बरं बा. उभी नको रो बर तू इतक्या वेळ बस थकली पोरगी निरा. नाही हो बाबा थकली नाही. आता तर ते लाडू खाल्ला नाश्ता झाला माझा. बापाचं मन होय ना आ? तू आई सांगे ना दवाखान्यात गेल्या पोरीजवळ गेले म्हणत बाई कसं वाटतं तुले नागटीले नाही पाहिलं म्हणत पहिले पोरीजवळ गेले. आणलं बापाचं मन होय ना ते हा. बापाचं मन तसंच असते माझ्या लेकीसाठी.